आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। अर्बन बँक बुडवणाऱ्याला मत मागण्याचा अधिकार नाही, नरेंद्र जाधव। पेन अर्बन बँकेचा सुमारे 750 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन आज 15 वर्ष झाली। लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे या बँक घोटाळ्यात बुडीत गेले। या घोटाळ्यातील आरोपी आज मुक्त शहरामध्ये मुक्त संचार करीत आहेत। पेन नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागत फिरत आहेत। बँक घोटाळा करणारा शिशिर धारकर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मत मागण्यासाठी मतदारांकडे जात आहे। एवढा मोठा बँक घोटाळा करून याला मत मागण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी पेन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला। पुढे नरेंद्र जाधव यांनी सांगितले की पेन अर्बन बँक घोटाळ्यातील 25 आरोपींवर प्रत्येकी 23 कोटी 90 लाख रुपयांची सामूहिक व वैयक्तिक वसुलीची जबाबदारी सहकार आयुक्तांनी निश्चित केली आहे। निश्चित मुदतीत ही वसुली न झाल्यास संबंधित संचालक व जबाबदार व्यक्तींवर व्याजासकट रक्कम वसूल करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत। या घोटाळ्याची एकूण रक्कम 598.72 कोटी रुपये असून ती माजी संचालक व कर्मचाऱ्यांसह 25 जणांवर विभागण्यात आली आहे। बँक बुडवणाऱ्या प्रमुख संचालकांना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या प्रशासकीय यंत्रणा मदत करीत असल्याचा संशय नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला जात आहे। अर्बन बँकेचा घोटाळा होऊन आज 15 वर्ष झाली। या 15 वर्षाच्या काळात ठेवीदार आणि खातेदारांपैकी अनेक जण मृत्युमुखी पडले असून आज कित्येक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे। हजारो संसार उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आले असूनही ही बँक बुडवणारा शिशिर धारकर मते कशी मागतो, असा सवाल नरेंद्र जाधव यांनी केला आहे। नरेंद्र जाधव, पेन अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय। आता ठेवीदारांना अशी विनंती आहे, पेनच्या इलेक्शनच्या निमित्तानं विकासाच्या आघाड्या सुरू केलेल्या आहेत या बँक बुडव्या धारकरनी, तर ते मत मागायला आले की पहिल्यांदा पेन अर्बन बँकेच्या आमच्या ठेवी द्याव्यात, अशी त्यांच्याकडे मागणी करावी, अशी माझी त्यांना विनंती आहे ठेवीदारांना। आणि देणार नसेल तर ते उभेही करू नये, अशी माझी सूचना आहे। पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचा प्रारंभापासून कार्याध्यक्ष आणखी लढाईमध्ये आहे आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेन अर्बनच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक बुडव्या धारकर करत आहे आणि त्याच्या बाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे। पेन बँक आणखीन त्याचा नगरपालिकेत संबंध नाही, पण तरी सुद्धा शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भक्कास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे, आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात, त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे। आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे। आतापर्यंत हे जे 88 मध्ये चौकशी झाली सहकार कायद्याच्या कलम 88 प्रमाणे, त्याच्यात त्यांना 23 कोटी 90 लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे। त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे, कारण हा 24 साली ऑर्डर ही झाली त्या जे आहे 88चा आयोगाने नेमलेले, त्यांनी अतिशय सविस्तर 300-400 पानी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे। आणि हे काम आता शासकीय अधिकारी आणि मंत्री महोदयाचं आहे। सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जे 758 कोटीचे अफरातफर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे। ठेवीदार अतिशय संतप्त आहेत। पेन नगरपालिका आली की त्याचा फायदा काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज पसरवण्यासाठी केला जातो, म्हणून आज ही नाईलाजानं परिषद घ्यावी लागली। शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे। ही वसुलीची दंड, त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण त्याच्यात ह्या दंडाच्या बरोबरच संचालकांना 7 वर्षापर्यंत त्या कायद्याअंतर्गत फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं हा निकाल लागला पाहिजे, यासाठी शासनाने लक्ष घालावं, म्हणून आज आमची ही मागणी आहे। अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत, ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही। याला सगळं रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।